भारतीय जनता पक्षाच्या माढा मतदारसंघातील लोकसभा उमेदवाराचा अखेर तिढा सुटला असून फलटणच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा भाजपतर्फे करण्यात आली आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकर हे काँग्रेसचे सातारा जिल्हा अध्यक्ष होते। त्यांनी राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे आणि आता त्यांना भाजपची माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी मिळाली आहे। त्यामुळे आता फलटणचे नाईक निंबाळकर विरुद्ध माढ्याचे शिंदे असा सामना माढा लोकसभा मतदारसंघात बघावयास मिळणार आहे। फलटण भागात विधानसभेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची मोठी ताकद आहे। या पार्श्वभूमीवर आता माढ्याच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे। लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी देशभरात सुरू आहे। सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारांची आयात निर्यात सुरू आहे। युती आघाडीची समीकरणं जुळली असली तरी प्रत्यक्षातील हेवेदावे दूर होण्यास वेळ लागणार आहे। सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस यातूनच जात आहे। काही करून भाजपला मत द्यायचीच या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटलांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली। ही वेळ आपापसात भांडण्याची नसून भाजपा सेनेची सत्ता उलथवण्याची असल्याचे उद्दिष्ट यांच्यासमोर आहे। प्रचारात एकमेकांना सहकार्य करण्याच्या हेतूने ही भेट होती।